श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 20 सप्टेंबर. आजचे बोधवचन. रामा, सुख दुःख दोन्ही केले अर्पण तुझे चरणी, आता मनास येई तैसे ठेवी, या विण दुजे न मागणे काही. श्रीराम. माणूस हा आजन्म सुखाच्या मागे धावत आहे. आपल्या दारात सुख उभे आहे असा भास त्याला होतो. त्या सुखाला दारातून घरात खेचण्याचा तो प्रयत्न करतो. त्याला धरण्याची धडपड करतो, पण ते सापडतच नाही. कारण ती सुखाची निराकार सावली असते. सावलीला आलिंगन कसे देणार? त्याची घोर निराशा होते. तो दुःखी होतो. सुखाला पकडण्याचे त्याचे श्रम आणि काळ व्यर्थ होतो. सुख पाहता जबा पाडे, दुःख पर्वता एवढे, हेच खरे. वास्तविक सुख आणि दुःख याचा विचारच करू नये. ते आपल्या पूर्वकर्माचे फळ आहे. ते प्रारब्ध आहे, संचिताचा भाग आहे. सुख आणि दुःख हे दोन्हीही आपल्या जीवन मार्गावरील स्थानके आहेत. ती अटळ आहेत. जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्या मागे लागू नये. प्रकृती धर्माप्रमाणे वागावे आणि ही प्रकृती कोणी निर्माण केली याचा नित्यानित्य विवेकाने शोध घ्यावा. हे जीवनाचे इति कर्तव्य मानावे. प्रपंचावरील प्रेम ईश्वराला अर्पण करावे आणि ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान. अशा समाधानी आणि स्थितप्रज्ञ वृत्तीच्या मनुष्यालाच प्रकृतीच्या कर्त्याचा शोध लावता येतो. तो कर्ता आपल्याच अंतरात आहे, किंबहुना तो मीच आहे हा अनुभव येतो. तो ईश्वर देहात असूनही शोधल्याशिवाय सापडत नाही. त्यासाठी देहाचा विचार सोडून देवाचा विचार करायला हवा. देहातीत व्हायला हवं. देह हा अष्टधा प्रकृतींचा आहे. अष्टधा प्रकृती पार केल्याशिवाय देहातीत अवस्था येणार नाही. पंचमहाभूते आणि त्रिगुण यांनाही आपल्या कवेत घेता येईल इतके आपण विचाराने विशाल व्हायला हवे. प्रकृतीपेक्षा विशाल झाल्याशिवाय प्रकृतीला गिळता येणार नाही. अष्टधा प्रकृतीचे वैशिष्ट्य क्रमाक्रमाने आत्मसात करून व्यापक व्हावे. पृथ्वीपासून क्षमा घ्यावी. पाण्याप्रमाणे जीवनदायी व्हावे. प्रकाशाप्रमाणे तिमिराचा नाश करावा. वायूप्रमाणे प्राणदाता व्हावे. आकाशाप्रमाणे सर्वव्यापी व्हावे. वृत्ती विशाल करून पंचभूतांना पार करावे. नंतर गुणांना पार करावे. मी गुणातीत आहे ही श्रद्धा असावी. कर्मे या गुणांच्या कडून होत आहेत, माझा त्यांच्याशी संबंध नाही असा माणूस कर्मफळांनी विचलित होत नाही. गुणांच्या कडून कर्मे होत असल्याने त्याला सुख व दुःख हे सारखेच असते. त्याला दगड माती व सोने सारखेच असते. प्रिय व अप्रिय, निंदा व स्तुती समसमान असतात. मान अपमान, मित्र व शत्रू यांच्याकडे समदृष्टीने पाहता येते.
असा गुणातीत पुरुषच ब्रह्म जाणण्याला योग्य होतो. एक ब्रह्म सोडून बाकी सर्व अशाश्वत आहे. त्या विश्वासाठी कशाला आयुष्य घालवावे? तुकाराम महाराज म्हणतात, लटिके हासे, लटिके रडे, लटिके उडे, लटिक्यापे. लटिके माझे, लटिके तुझे, लटिके ओझे, लटिक्याचे. लटिके गावे, लटिके ध्याये, लटिके जाये, लटिक्यापे. लटिका भोगी, लटिका त्यागी, लटिका जोगी, जग माया. लटिका तुका, लटिक्या भावे, लटिका बोले, लटिक्या सवे. असे माझ्या देहासकट सगळेच लटके म्हणजे खोटे आहे. तिथले सुखही लटके आणि दुःखही लटकेच आहे. अशा लटक्या सुखदुःखासाठी आपले जीवन व्यर्थ घालवून आपण का उदास व्हावे? त्यापेक्षा सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ या वृत्तीने जीवन जगावे हे चांगले. गीता म्हणते, दुःखेषु अनुद्विग्व मनाः सुखेषु विगत स्पृहा. म्हणजे दुःखात विषण्ण मन नको आणि सुखाची अभिलाषा नको. ऐहिक सुखदुःखांची चिंता सोडल्याशिवाय परमसुखाचा लाभ होणार नाही. अशाश्वत टाकल्याशिवाय शाश्वताची प्राप्ती नाही. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. म्हणजे हे ईश्वरा, मला असत्याकडून सत्याकडे ने, अज्ञानतिमिरातून सत्याच्या प्रकाशाकडे ने, मृत्यूकडून अमरत्वाकडे ने. लटके सगळे ईश्वराला वहा आणि अमर व्हा. पाप गंगार्पण करा आणि पुण्यवान व्हा. म्हणून श्री महाराज म्हणतात, रामा, सुखदुःख तुझ्या चरणी अर्पण करतो, म्हणजे माझे ऐहिक जीवनच तुला अर्पण करतो. हे आत्मनिवेदनच नव्हे का? ऐहिक सुखदुःखाच्या मोबदल्यात परमसुख, परम समाधान, परमानंद आणि परमशांती मिळेल. हीच जीवनमुक्ती नव्हे का? श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.